देखो गाइस और ये चला की चला मासो हा तू काय बसले का खाणार की नंतर मास गप्पा गप्पा गावले तर काय करायला गेला मासा बघा आता जरा जाऊ कालची माती दिसायला मला भाई तगडा मासा गावलेला दिसतोय खूप मोठा मासा गावलेला दिसतोय. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आपलं सगळं रेडी झालेलं आहे, आपण आवरलेलं आहे. कालच्या व्हिडिओची एडिटिंग पण झालेलं आहे आणि अपलोड पण केलेलं आहे. आपण जाऊन यूट्यूबच्या चॅनलवरती तुम्ही बघू शकताय. आणि आज तर खूप मजा येणार आहे, कारण की आज आहे सुट्टी आणि आज आम्ही चाललो आहे सगळे फिशिंगला. मी, वेदू, किरण मामा तिघंजण आम्ही फिशिंगला जाणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या तिघांच्यामध्ये आज कॉम्पिटिशन लागणार आहे की सगळ्यात मोठा मासा कोण पकडते. आणि त्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणालाच मासा पकडायला येत नाही, कोणच आजपर्यंत ट्राय केलेला नाही. आणि आज पहिल्यांदाच आम्ही मासा पकडायला चाललो आहे. तर बघूया आता किती मज्जा येते या आजच्या व्हिडिओमध्ये. चला तर बघूया मग काय होतंय. घरातनं बाहेर पडतोय आता. तिकडं तर आपल्याला नदीकडे जायचं असल्यामुळं मोठी गाडी तरी नेता येणार नाही. नोआनं घेऊन जाता आपल्याला स्कूटीच घेऊन जायला लागणार आहे, कारण तिथं काय फोर व्हीलर जाण्यासारखा रस्ता नाही आहे. टू व्हीलरनं जायला लागणार आहे. त्यामुळं फायनली वेदूच्या घरी आपण पोचलेलो आहे आणि वेदूच्या घरात आता आपण एंट्री करतोय. वेदू आहे काय? हाय 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 वेदू. हे बघा, हा वेदू आमच्या मामांचा पोरगा. ह्यो पण आज मासं पकडायला येणार आहे, म्हणजे ह्याला मी घेऊन जाणार आहे. ह्यो काय येणार बिणार काय नाही आहे. नाही म्हणाल तर आता ह्याला वडून घेऊन जायचं आहे. चल रे. नाही मी नाही येशील, चल लवकर. तुमचं तुम्ही जाऊ नये. चल रे भावा आहेस तो आपला. चल, झोपणार आहे मी. सकाळी लवकर उठलोय. जाऊ नये. सकाळी लवकर उठलाय म्हणे. 10 वाजल्याशिवाय उठत नाही, हातुरणातनं खाली येत नाही. 9 वाजता उठलोय. 10 9 रे. सकाळी लवकर उठलाय 9 वाजता आणि लगेच 12 वाजता आता झोपायला चाललाय. चल, मासं झोपतील, आपण तिथे जायचं तोपर्यंत. चल मासं पकडायला जाऊया नदीकडं. मासं पकडायला आणि कोणीकडे जायचं नाही. आणि आहे की किरण मला घ्यायचं आणि कोणी येते काय बघायचं. चल. बाहेर बहुतेक गारेगारवाला आलाय आणि आता गारेगार खायचा मूड झालाय, त्यामुळे आता आम्ही सगळेजण गारेगार खायच्या प्लॅनमध्ये आहे. भाई गारेगार आलाय बाहेर. गारेगार पाहिजे काय? गारेगार घ्यायचा काय? पैसे दे, पैसे दे. तुला पाहिजे काय? चला. बाई आईस्क्रीम लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. लहानपणी खायचो असलं, आता कधीच खाल्लं नव्हतं, पण त्यामुळं आता जरासं रस्त्यावरती गारेगारवाला आल्यावर नंतरनं इच्छा झाली आईस्क्रीम खायची, त्यामुळं आईस्क्रीम मागवलं आहे. मी तुझं आईस्क्रीम कुठं आहे? भाकरी रे, आईस्क्रीम कुठं आहे? देखो गाइस और ते नाही खरं. मासं पकडायला जायच्या आधी मला सांग, काय काय घेऊन जाय पाहिजे? काहीतरी घेऊन जावे ना, काय हातानं मासं पकडणार आहेस? गळ पाहिजे आणि पीठ पाहिजे. पीठ? हा पीठ काय? आट्टा, कणिक? कणिक. हां, पीठ. आमच्या इथं पीठ कणिकीला आट्ट्याला कणिक म्हणतात. म्हणजे पिठाला त्यात पाणी घालून मळल्यानंतर जे तयार होते त्याला बाहेर सगळीकडे आट्टा म्हणतात, पण आमच्या इकडे त्याला कणिक म्हणतात. ती कणिक घ्यायला लागणार. आणि काय लागणार? गळ लागणार आणि एक दोरा लागणार. दोरा? मग ते आता आपल्याला विकतच घ्यायला पाहिजे की? विकत घ्या पाहिजे स्टेशनरमध्ये. चल की मग आता वेळ कशाला लावायची? जाऊया लगेच. जाऊया लगेच. पैसे काय तू देणार? माझ्याकडे नाही. तुझं तू द्यायचं. मी तुझ्यासोबत येणार आहे फक्त. चालतंय. मासं खायला येणार का नाही पकडल्यानंतर? येणार. चल, चला गाईस मासं पकडूया. चल रे, उठ. कपडे बदलतो की थांब. काढ की त्यातली कणिक थोडी. बरं, ह्यात जराशी पेडिग्री घालूया काय मग? ह्यात नको रे. ह्यात जर निम्म आधी कणिक तयार करूया, निम्म हे जर साधं करूया, निम्म पिढी करूया. कुठल्याला लागतं बघ. चालते तसं करूया. पाणी घाल. बस चालू कर मळाय.
भाई हे बघा याने यात घातले पेडिग्री आणि पेडिग्रीचा पण बुक्का करून आम्ही त्या कणकीच्या गोळ्यात घालणार आहे कारण माशाला त्याचा वास लागू दे आणि मासं ते खायला येऊ द्यात म्हणून आम्ही कणकेच्या गोळ्यात ह्यातले थोडीफार पेडिग्री घालायला लागलो आहे. फायनली गायज हे झालेले आहे कणिक आता मळून आणि आता हे मी ही कणिक घेऊन जाणार आहे आणि कणकेत मिक्स करायला थोडीशी पेडिग्री घेतली आहे. ती पेडिग्री थोडीशी त्याला वास यायसाठी फक्त कणकीला लावणार आहे. पेडिग्री कणिकमध्ये आता मिक्स करायला लागला आहे. थोडं कणकीचा पार्ट आम्ही असा तसा व्यवस्थितच घ्यायला लागलो आहे आणि दुसरा पार्ट आहे त्यामध्ये पेडिग्री मिक्स करायला लागलो. हे बघा आमचा डॉगेश बाय काय करायला लागला आहे. आता मी आणि वेदू चाललो आहे किरण मामाकडे. किरण मामाला आता घेऊन आम्ही दोघंजण जाणार नदीकडे. चला बघूया किरण मामा झोपला असेल असं वाटतंय आता तरी. काय करायला लागलाय बघूया. किरण मामा चला की फोन करा लागला. चला की चला मासो. हे बघा हे आमचं किरण मामा हसतात कसं बघा. खरं कसं आहे हे मामा आहेत आमचं. खरं मामा वाटत नाहीत. हे आमच्यापेक्षा तरुण वाटतात आणि आम्ही जरा एजड वाटतोय दाढी वगैरे. खरं मामा ना आमच्या काय दाढी विडी कुठं काही घेऊन झाले त्यामुळे. चला मामाने बी आता घेऊन जायचं नाही म्हणा लागल्यात. खरं आता ओढून घेऊन जायचं चला म्हणून. चला आता यायचं तुम्ही मासा बघा. एकट्यासाठी आम्हाला जायला लागतंय. हा तू ग बसले का खाणार की नंतर मास गप्पा गप्पा गावलं तर पहिल्यांदाच ट्राय करायला चालला आणि म्हणा लागला मिळाल्यावर खाणार नाहीच काय. मिळालं तर बरं मी येणार की येणार ना तुम्ही मिळवून देणार ना. खाली जाऊन हात घालायचा माशाचा पाण्याच्या. हे बघा ह्याला म्हणायचं गळ. कसा आहे मासा पकडायला ह्याचा वापर केला जातोय. वेदू कुठला घ्यायचा तुला माहित असेल कसला वापरायचा असतोय. मित्रांनो आपल्याला गळ ह्याच्यामध्ये गळ आहे आणि हा दोरा असं दोन्ही मिळून भेटलेला आहे आणि पाऊस तर जोरात चालू आहे आणि पावसात आम्ही आता मासा पकडायला चाललोय. छत्री धरून मामा पाठीमागे बसल्यात किंवा वाट पुढे गाडी चालवायला लागलाय आणि अशा पद्धतीने आम्ही मासा पकडायला चाललोय. काय स्ट्रगल आहे आयुष्यात ना बघा ना. आता आम्हाला ह्यो गळ असतो ते दोरीला बांधता येत नाही त्यामुळे आता आम्हाला आबिदा भेटल्या तिथं रस्त्यात त्यांच्याकडनंच आम्ही आता गळ बांधून घेणार आहे. तुम्हाला एक मिनिट दाखवतो कशा पद्धतीने गळ गाठवायचा असतोय. काय करायला गेला मासा बघा हातान धरा जाऊ खालची माती दिसायला मरताव तिला काय होते धरायची नाही. हातात धरायचं पाऊस आल्यामुळे आणि पाणी वाढले तर पाणी वाढत नाही तिकडे खाली निचरा व्हायला लागला की त्याला वरनच लावायचा सप्पाडा. बस बस अशा पद्धतीने गळ तयार आहे. वरती नट बांधला आहे आणि खाली गळ आहे जेणेकरून गळ खाली पाण्यात बुडावा आणि त्याला मासा लागावा. मला वाटायला लागले खूप मोठा हमला होणार आहे आमच्यावरती. इथं दोन कुत्री एकदम खुखार पद्धतीनं आमच्याकडे या लागल्यात. गेले बाबा. फायनली आम्ही इथं पोहोचलेलो आहे नदीवरती. समोर तुम्ही बघू शकता या साईडला नदी आहे आणि नदीमध्ये आता आम्ही क्रमाक्रमानं गळ टाकणार आहे आणि तिघांच्यात एक 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 नंबर घेऊन आम्ही कोण सगळ्यात मोठा मासा पकडतोय हे आता बघणार आहे. आणि तुम्हाला पण बघायचं आहे की सगळ्यात मोठा मासा कोणाचा असतोय. किरण मामाचा माझा काय वेदूचा. तो मासा ना मग नदीतला मासा. मासा मी मोठा पकडणार आहे बाकी सगळ्यांनी ग बसायचं. तुमचा असला तर तो काढून घेणार. नदी बघू शकताय किती एकदम शांत स्थिर गतीनं व्हायला लागली आहे त्यामुळे इथं माशांचं प्रमाण जास्त असणार आहे. अशा पद्धतीनं त्या गळाला वरती कणिक लावायची असे आणि त्यानंतर हे असं उचलून नदीमध्ये डायरेक्ट फेकून द्यायचं. दाखवतो एक मिनिट तुम्हाला. फिरव तिथं टाक तिथं लवकर फिरव. पडलेला आहे गळ. मार हिसका माराय पक्कन म्हणजे बरोबर गावतोय मासा. आत्ता पण वेदांतला चकमा देऊन मासा गेलेला आहे. कणिक तेवढी आमची संपवली. आता तू कणिक संपवशील आमची. तुझा डाव बंद कर आणि आमच्या ताब्यात दे आता गळ. मासा वाटतं 100% मला गॅरंटी आहे मलाच मासा गावणार ह्या सगळ्यांच्यात पहिल्यांदा. हे विदूला पण गावणार नाही आणि किरण मामाला पण गावणार नाही. आता मी आई ह्यातली पण कणिक चोरून नेली आता माशाने आणि ह्याला काय हे बघा आपण ते मगाचे जे कणिक लावून टाकलेलं
त्याला कणिक शिल्लक नाही, फक्त गळ शिल्लक आहे. म्हणजे मासा ते खाऊन गेल्यात आणि मासा काय आपल्याला भेटलेला नाही. आता आपल्या पण 3 चान्सेस संपलेले आहेत. त्यामुळे आता नंबर किरण मामाचा आहे आणि किरण मामाला आपण आता हे देणार आहे. आता गायच किरण मामाचा नंबर आहे आणि मला माहित आहे किरण मामाला मासा बी मिळणार नाही आणि किरण मामाची कणिक कोण खाणार पण नाही. पुढ्यात टाकलाय गळ बघा गायच. झालंय बघा, असा वडल्यावर मासा गावतोय. सांगितलं तर कणिक बी मासा खाणार नाहीत आणि यांना मासा बी गावणार नाही. हे बघा ही कशी ग बसल्यात पाठी बघा. आम्हाला कुणालाच मासा पकडा येणार म्हणून आम्ही कौस्तुभ आणलाय. बघा कौस्तुभ भैया इकडे बघा, कौस्तुभ भैया जिंदाबाद. आता कौस्तुभच आम्हाला मासा पकडून देणार. बोलाय काय का आता मासा ते गाव द्यात मग काय असेल ते बोलूया. चल टाक. वस्तू जरा माग मासे यायला लागले त्याचं वाटायला तिच्या. पडलो ओईचा पडतो की रे पाण्यात, पवाय पण येत नाही. पडल्यावर काय करायचं. काय नाही ते बोट आहे ना, बोट लावले कुठं आहे? ते बी बोट आहे. त्या बोटी बसून घरला जायचं. ती फोन लाव जरा खाली माशाला आला का बघ. काय कळ ना, मासा एक पण गाव ना, कणिक तेवढं खाऊन जातोय खरं. मासा काय त्या गळाला काय लागेना झालाय आज. अशा तऱ्हेनं मासा काय असणे गावनात. ही तसा गळ टाकून दिलाय, दिसला काय गळ. आणि कौस्तुभ बी आता बसला आहे कत्ताळून. कौस्तुभ जरा मागं बघतोस काय बघ, कत्ताळाच. कट्टाळू माशाने खात घालून. आणि हे जे पाटील कने मासे धरायसाठी कने सकाळपासून कने लय उत्साह देतो आणि आता सध्या झोपल्यात पाण्यात. मस्त झोपती तशी. काय झालं हे बघा कसं आहे. हे बघा मित्रांनो, माझा भाऊ वेदू कसा बसलाय मासे पकडायला. मासे पकडायला काय दुसरं काय करायला लागलाय. ही लोक मासे पकडायला लागल्यात तोपर्यंत मी जरा पुण्याचं काम करायला लागलोय. बघा माशांना कणिक चरायच्या. हे असं जरासं पुण्य केल्यानं मासा गावू शकतोय मोठा. या बारक्या बारक्या माशांना पीठ चारून पुण्य केल्यामुळं. भाई तगडा मासा गावलेला दिसतोय, खूप मोठा मासा गावलेला दिसतोय. की मामा मासा बघाया लवकर, ए मासा बघाया लवकर. एवढा माझा मासा गावला, मासा मोठा मासा गावलेला आहे, मोठा मासा गावलेला. काय झालंय माहितीये काय, आता आम्ही जेवढं पीठ आणलेलं तेवढं सगळं संपलंय त्या, आणि एक सुद्धा मासा गावलेला नाही. 3 तास आम्ही इथं बसलोय, एक सुद्धा मासा गावलेला नाही आहे. त्यामुळे आता नाहीला जाणं, आता घरला जाणं भाग आहे. नाहीतर परत एवढ्या लांब जाऊन ती कणिक मळून कधी आणायची, त्यापेक्षा आता गेलेलं चांगलं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.